इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून न आकळणारे काही. शिकायला म्हणून बेळगावी होते तोपर्यंत दरवर्षी एक कार्यक्रम सुट्टीत असायचा. तवंदीला जायचे आणि तिथून सवडीने बैलगाडीने सर्वांनी नरसोबाच्या वाडीला जायचे. वडिलांची प्रथा आईनेही पुढे चालू ठेवली होती. कृष्णाबाईचे स्नान, दत्ताचे दर्शन, पालखी यात 7-8 दिवस कसे गेले कळायचे नाही. मला तर पालखीची ओढ फार. सर्व अवकाश काळोखाने भरलेले असायचे. अंधारातून अंधुक दिसणाऱ्या घाटाच्या बऱ्याच पायऱ्या, खाली दिसणारे काळेशार कृष्णाबाईचे पात्र, त्यात प्रतिबिंबित झालेले रेघ धरून तळापर्यंत पोहोचलेले पैलथडीचे दिवे, पाण्यावर लावलेल्या स्तब्ध अशा वृक्षांची कडा, सगळे कसे भयाण दिसायचे. आणि इकडे देवळाशी गॅसबत्तीच्या प्रखर उजेडात पालखीची प्रदक्षिणा सुरू असायची. मागे पुढे भक्तगण, ती मनापर्यंत पोहोचणाऱ्या चालीवरती म्हटली जाणारी गाणी आणि त्याचवेळी एखादी समोरच्या खांबाला विळखा घालून आक्रोश करणारी बाई. सोड दत्ता सोड रे या तिच्या विव्हळणाऱ्या त्या गाण्यांच्या सुरात एक वेगळाच सूर मिळत असे. त्याचवेळी पालखीमागे एक 17 ते 20 वर्षाचा पांढरा फटक अशक्त मुलगा, लाळ गाळणारा, डोळे फिरवणारा, गळे काढणारा, आपटांनी सावरले तरी हिसडे मारणारा आणि प्रदक्षिणेच्या वाटेवर ओवरीशी उभा असलेला तो गोसावी. पालखीचा छायाप्रकाश त्याच्या अंगावरून चढत उतरत असायचा. लोंगोटी लावलेला उघडाबंब असा तो गोसावी, अंगभर ओढलेले भस्माचे पट्टे, दाढी-मिशांचे जंजाळ, केवढ्या मोठ्या जटा आणि लालभडक डोळे इंगळासारखे. तो कुठे बघतो आहे हे कळायचे नाही. मागून पुढून बाजूंनी वरून असे ते भक्तांचे आणि भीतीचे वातावरण. त्यात घुसमटून गेले तरी तिथेच उभे राहावे असे वाटे. भय वाटले तरी घरी पळावे असे वाटत नसे. निघण्याच्या दिवशीची गोष्ट. रात्री चंद्र उगवला की गाडी जुंपायची असे ठरलेले. आई काकू सामान आवरू लागल्या. भाकऱ्या झुणका तयार करायला गेल्या आणि आम्ही झोपून गेलो. 3-3:30चा सुमार असेल. मी झोपेतून ओरडतच उठून बसले. अंग कापत होते. रडे थांबत नव्हते. भ्याली की काय करत काकू आई धावून आल्या. जरा धीर धरून मी म्हटले, दारात कोण उभा आहे बघ. स्वप्नात भ्याली वाटतं म्हणत आईने मला जवळ घेतले. दार बंद आहे बाळा, कुणी नाही कुठं म्हणत आईनं मला शांत केले. खरेच मला स्वप्न पडले होते. तवंदीच्या वाड्याच्या सोप्यात मी एकटी सोंगट्या घेऊन खेळत होते. घरात कुणीच नव्हते. खेळताना सहज वर बघितले तर दाराशी केवढा मोठा गोसावी उभा, भगवी कफनी घातलेला, हातात कमंडलू घेतलेला, भल्या मोठ्या दाढीचा. मी घाबरलेच. आता हा आत येणार असे काही मनात आले. अजूनही अंगाचा कापरा कमी झाला नव्हता. आई खाली जाऊन गुरुजींना घेऊन वर आली. दरवर्षीच्या पाहुणपणामुळे गुरुजी घरच्या सारखेच होते. त्यांनी माझे स्वप्न ऐकले. चिमटीने डोळे मिटून थोडा वेळ ते गप्प राहिले. मग म्हणाले, वहिनीसाहेब, यावेळी आपल्या हातून महापूजा घडली नाही, त्याची आठवण दिली तुम्हाला. आईने बोटांनी दोन्ही गाल शिवून अपराधीपणाची जाणीव करून घेतली. गुरुजींनी तोड काढली. मी आजच महापूजेचं बघतो. तुम्हाला निघायला हरकत नाही. प्रवासभर आई अस्वस्थ होती. गाडीवानाला सारखे जपून रे बाबा म्हणत होती. घरी पोहोचल्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत होती. अक्काच्या स्वप्नात दत्तगुरू आले. मग कितीतरी दिवस मला मी काहीतरी वेगळीच आहे असे वाटत होते. दिवस जात गेले तसे शिक्षण, नागरी संस्कार, वाचन, चर्चा यांच्या परिणामाने देव स्वप्नात आला. हा फुगा फुटला. ओरीतला गोसावी त्याच वर्षी का आला आणि
निघायच्या दिवशीच स्वप्नात का आला याचे उत्तर काय मिळणार? खरा गोसावी आणि स्वप्नातला गोसावी यांच्या रूपातही फरक होताच की. एकूण काय, आयुष्यातील अनुभव गणिताच्या पद्धतीने सुटत नसतात. असाच एक अनाकलनीय अनुभव आम्हा दोघांना आला. माझ्या आजाराच्या निमित्ताने पुण्याला आलो तेव्हाचा. त्याच वेळेला योगायोगाने यांचे मोठे मामा पुण्याला बदलून आले होते. त्यांनीच घर पाहिले आणि त्यातील 2 खोल्या आम्हाला ठेवल्या. घर शनिवार पेठेत होते. नीट आठवत नाही, पण शेजारी माडीवर ह्यांचे मित्र नाटककार आणि चित्रकार बाबूराव गोखले राहत होते. संध्याकाळी 5च्या सुमाराला मुंबईहून या घरी आलो. खाली मामींच्याकडे चहा घेऊन वर आमच्या जागेत आलो. घर पेशवाई पद्धतीचे आणि जुनाट असे होते. आमच्या खोलीपुढे चिंचोळी लाकडी नक्षीकामाची गॅलरी आणि लाकडी महिरपीचे अवगुंठन घेतलेल्या 4 उभ्या भिंती होत्या. दालन उंच सकल अशा 2 पातळ्यांवरील जमिनीचे होते. मागे दार आणि दारातला लहानसा चौक ओलांडून दुसरी खोली होती. चौकातून खाली जाणारा दगडमातीच्या पायऱ्यांचा कठडा नसलेला जिना होता. खोलीत आले, पण प्रसन्न वाटले नाही. अंधार यात झिरमिरत येत होता. त्याने उदासवाणी कळा पसरली होती. घर जुनाट होते त्यामुळे असे वाटले असेल, पण संध्याकाळ उतरली की आम्हाला त्या खोलीत बसू नये असे वाटे. 2 कंदील लावले तरी मन अस्वस्थच राहायचे. चंदू खाली मामांच्या मुलात रमलेला. हे बाहेर गेले की मी मामींकडे येई. रात्री बादशाहीतून आलेला डबा आम्ही बहुतेक मामांच्याकडे अंगत पंगत करून संपवत असू. झोपायला तेवढे वर. एकदा रात्रीचे 1:30-2 झाले असतील. यांनी मला हलवून उठवले आणि दाराशी कोण बघ या अर्थी दाराकडे बोट केले. मलाही कुणी निघून गेल्याची जाणीव झाली आणि ताडकन उठून बसले. बराच वेळ सर्व गुडूप होते. यांच्या कपाळाला सहज हात लावून पाहिला तर घामाने भिजले होते. ते घाबरले की काय या विचाराने मी कासावीस झाले. एकूण अवधान दाराकडे लावून बसले. थोड्या वेळाने काकडांची गळणारी अशी बारीक किणकिण ऐकू आली आणि त्या मागोमाग दारावर 4 बोटांनी दिलेल्या हलक्या अशा 4 थापा आणि एक जुनाट उदबत्तीचा यावा असा सूक्ष्म गंध. कोण असेल या विचाराने मन थिजायला लागले. दिवा लावावा म्हणून काड्याची पेटी काढली. तो सरकन कुणी दारापुढून गेल्याची चाहूल लागली आणि मग एकदम सर्व गुडूप. मला न कळताच मी फुटलेल्या आवाजात ओरडले, मामा, मामी, तात्या. 5 मिनिटात दाराच्या फटीतून कंदिलाचा प्रकाश दिसला. मामांचा तात्यांचा आवाज स्पष्ट ऐकू आला. नथू, इंदू, दार काढा, आम्ही आलो आहोत. यांनी धडपडत उठून दार उघडले आणि तिथेच आडवे झाले. अंगातील त्राण गेल्यासारखे झाले. चंदूला गच्च धरून मी उभी राहिले. मामांनी आम्हाला खाली नेले. दुसऱ्या दिवशी मामांनी कुठून मंतरलेला दोरा आणला आणि यांच्या गळ्यात बांधला. डॉक्टरही येऊन गेले. आम्ही पुन्हा वर गेलो नाही. पण 2 दिवसांनी चंदूने वेगळेच वागणे सुरू केले. कुठून तरी आलो आलो करत धावत यायचा आणि जिन्यावर चढताना पायरी गणिक मान वर करून आलो म्हणायचा. 1-2दा उगाच खेळ मुलाचा म्हणून त्याला उतरून घेतले. पण मग मामींनी शंका काढली, अगं हा असा कुणीतरी बोलावल्यासारखं का करतो? या बोलण्याने
घरदारच थिजल्यासारखे झाले. 2 दिवसात आम्ही सर्वांनीच ते घर सोडले. मग कळले होते आम्ही घाबरलो. ती त्या घरातील आमची पहिली अमावस्या होती. त्या खोल्या बाधित होत्या. खेड्यातील अडाणी पण सुटले. तशा या स्वप्न, शकुन, अपशकुन, बाधा या कल्पनाही सुटल्या. यांच्यावर विश्वास ठेवणे वेडेपणाचे वाटू लागले. विचार ठीक आहे, पण आयुष्यातील अनुभव विचारभर हुकूम असतातच असे नाही. आपल्याला वाटते की आपली प्रगती झाली आहे, आपल्याला खूपच कळते आहे, पण तसे नसते. जे कळते ते अगदी थोडेसेच असते. कळत नाही असे खूपच उरलेले असते. त्यातलेच हे काहीसे न आकळणारे पण अनुभवलेले. इंदिरा संत यांचा न आकळणारे काही नावाचा ललित लेख इथे समाप्त.